काय झालाय? नाश्ता करते. जीवन जगण्यासाठी तर गिळावं लागते, खावं लागते. काय करणार? किती बी टेन्शन असलं तरी मला काय सुटका आहे का? नाही खावं तर करायचं कोण काम धंदा? तुम्हाला कोण सांभाळणार? आम्हाला मम्मी सांभाळ. मम्मी सांभाळून मम्मी राहते का घरी? नाही, कामाला जाते. मग पण मम्मी आल्यावर सांभाळ. आणि त्याच्या पुरीला मम्मीच. सांभाळत्या. मरून जाऊ का मम्मी? नको नाही जाते मरून. नको तुमची मम्मी सांभाळे त्या पुरीला. मग नको. त्याचा उलटा ठेवा करीन ते. हाय काय टेन्शन सगळ्यालाच आहे, पण त्या टेन्शनला जगण्यासाठी काहीतरी योगा खावंच लागतंय. मारून जीवा किती बी उपयोग नाही. तर मला पण लई टेन्शन आहे पोराचं. काय सांगू तुम्हाला, एवढं टेन्शन कुणाच्या घरी नाही द्यावं. पण माझ्या आज पोरावर एवढं संकट आले. माझा जीव व्याकुळ झालाय बघा. खरं सांगते, सगळ्या गोष्टीनं पण जगायचं मन जगायचं. पित्ताचा त्रास आहे ना, त्याच्यामुळे गोळी खाली मी. आणि चक्कर यायले सकाळपासून मला. पोरग सुखात नाही तर आपला बी जीव सुखात नाही बघा. काय करणार? खाऊन खावं तर लागत. चक्कर यायला लागली. पोरगी म्हणली खाऊन बी थोडंसं अर्धी भाकर घेतली. या पुरीची थोडीशी भाकर खाली खाते. तर मी एकदम झणझणीत भेंडी बनवले, त्याचा हिरोम्याचा टाकून लय भारी बनवले. तेवढंच खाते, जेवढं काय 2 घास खाता होईल. पण खाऊन पाणी पिते. चक्कर यायची थांबल मला. आणि दीदी तू खाली का भेंडी चपाती? तुला तर लय आवडते ना? तू मला चपाती आवडते, भाकर नाही आवडत म्हणून तू खाली नसशील जास्त, आहे ना? चपाती करावं लागते. तांदूळ नीट करत बस. बाय. एकदम मस्त झणझणीत झाली भेंडी. अगं दीदी मी काळीच आहे. काळच दिसणार ना मी कुठे गोरी आहे. तर लय भारी लागले खायला. या खायला भेंडी. बघा हिरवी मिरची त्याच्यात लसूण टाकलं नुसतं लय भारी लागते भेंडी. एकदम चमचमीत. बघा शानीबाई काय करते? काय करते ग? तांदळा जाळ लागले. त्या तांदळा जाळा कशामुळे लागला? 2 महिने झाले. 2 महिन्याचं राशन एकदा दिलंय. तर भात जास्त कोण खायला गेला. माझ्या पोराला भात आवडतो तर ते दवाखान्यात आहे म्हणून मी पुरीपुरता थोडासा भात. मला पण भात आवडत नाही. तिच्या आज्याला पण भात आवडत नाही. भाकर जास्त आवडते म्हणून भाकरीचं प्रमाण जास्त आहे. चपाती भाकर. चपाती पुरी